नमस्कार मैत्रिणींनो, आपलं खूप खूप स्वागत. आता हा तुपाचा गंज आहे. काल मी तूप काढलं होतं, तर ते तूप मी तापून भांड्यामध्ये भरलं. त्याची ही खरड म्हणतात, त्याला आम्ही बेरी म्हणतो. तर हा गंज धुवायला न टाकता यात आपण धिरडं करून घेऊ. मुलांना हे धिरडं खूप आवडतं, आपणही खाऊ शकतो. आता या धिरड्याला लागणारं साहित्य, ही कणिक घेतलेली आहे मी 1 वाटी. यामध्ये आपण 4-5 चमचे साखर घालू आणि हे थोडं मीठ घालू चवीपुरतं. आणि याला भिजवण्यापुरतं थोडं ताक, बाकी तुम्ही पाण्यातही भिजवू शकता किंवा तुमच्याकडे दही असेल दही पण वापरू शकता, पण सहसा मी ताकातच भिजवत असते. हे आपलं छान फेटून झालेलं आहे. आता आपण हे गंजात ओतून घेऊ. भज्याच्या पिठाप्रमाणे पातळ असलं तरी चालेल. आता हे आपण असं टाकून घेतलेलं आहे या गंजामध्ये. आता आपण याला 10 मिनिट होऊ देऊ आणि याच्यावर झाकण ठेवू. छान कळा सुटत आहे, तुम्ही बघू शकता. थोडं व्हायचं राहिलेलं आहे. हे बघा कसं मस्त कडा सुटलेले आहे. आणि हे राहिलेलं आहे थोडं, हे आपण बघू शकतो. आता 5 मिनिटं लागतील याला व्हायला. आता आपलं हे धिरडं पूर्ण एकीकडनं झालेलं आहे. आता हे आपण परतून घेऊ दुसरीकडनं व्हायला. आपण आपलं धिरडं परतून घेतलेलं आहे. आता एकीकडनं पुन्हा घेऊ देऊ. दुसरी साईड राहिलेली आहे. 5 मिनिट लागतील याला. आपलं हे तुपाचं धिरडं रेडी आहे, तुम्ही बघू शकता.